नमस्कार मंडळी. तर सध्या आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळी पदार्थ बनवण्याचे काम चालूच आहे. प्रत्येकाच्या घरी कोणती ना कोणती गोष्ट दररोज बनत असते आणि ते तळणाचे पापड म्हणा, उपवासाचे पापड म्हणा, प्रत्येक गोष्ट ही बनवली जातच असते. तर आज आपण छान असे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत आणि त्यासाठी काय काय घेतले साहित्य आणि छान असे फुलतातसुद्धा, ते वर्षभर टिकतात. तर त्यासाठी मी एक बाउलला शाबू घेतलेला आहे मोठावाला. त्याच बाउलने सेम 5 पट मी पाणी टाकलेलं आहे आणि 3 ते 4 बटाटे घेऊन त्याचे सालं काढून मी त्या छान असं किसून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर घरामध्ये जी लाल मिरची असते ना, ते लाल मिरचीची मी पावडर बनवून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिश्रण शिजवून दिलेलं आहे 10 ते 15 मिनटं. आणि छान शिजल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मी पापड घातलेले आहेत. आता हे सुकतील 1 ते 2 दिवसात एकदम व्यवस्थित सुकतील. आणि सुकल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मी तळून तुम्हाला दाखवलेले आहेत की पापड माझे एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर तुम्ही बनवले की नाही साबुदाणा पापड मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.